एक काटे आहेत राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख, तर दुसरे काटे आहेत भाजपचे शहराध्यक्ष. अशा दोन काटेंमधील कांटे की टक्कर पाहायला मिळणारा परिसर म्हणजे प्रभाग क्रमांक 28. नाना काटे व शत्रुघ्न काटे या दोघांनाही आपापला पक्ष शहरात सत्तेवर आणायचा आहे. दोघांच्याही हातात आपल्या पक्षाच्या स्टेअरिंगची जबाबदारी आहे आणि विशेष म्हणजे दोघंही एकाच प्रभागातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी देखील. महापालिका निवडणुकीसाठी तुल्यबळ लढत पाहायला व अनुभवायला मिळणाऱ्या या प्रभागाकडं आत्तापासूनच सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओबीसी प्रवर्गातून शत्रुघ्न काटे, सर्वसाधारण महिला गटातून निर्मला कुटे, शीतल काटे तर सर्वसाधारण पुरुष गटातून नाना काटे निवडून आले होते. यंदाही आरक्षण तसंच पडलंय. राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांची शहर पातळीवरील सूत्रे आपापल्या हाती असलेल्या या दोन्ही काटेंकडेच कोणाला उमेदवारी आता द्यायची याचा निर्णय असणार आहे. समतुल्य, समकक्ष व सेम अनुभव असलेले बापू काटे व नाना काटे हे दोघे आपापल्या पक्षाचं अख्खं पॅनेल निवडून आणतात की नेहमीप्रमाणे तुला दोन मला दोन अशा पद्धतीने येथे विजय मिळवतात, याकडे आता सर्वजण बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भाजपकडून स्वतःच इच्छुक असलेले शत्रुघ्न काटे, कुंदाताई भिसे, निर्मलाताई कुटे, अनिता काटे, मीनाक्षी काटे व गिरीश जाचक यांच्या पत्नीने उमेदवारी मागितली आहे. मागील वेळी राष्ट्रवादीकडून लढलेले कैलास प्रधान कुंजीर यांनी आता यंदा भाजपकडे उमेदवारी मागितली. विशेष म्हणजे ओबीसी जागेतनं, म्हणजे जिथं बापू काटे लढणार आहेत त्या जागेतूनच लढणार असल्याचे ते सांगतात. तर राष्ट्रवादीमधून स्वतः नाना काटे, शीतल काटे, उमेश काटे यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल जाधव हे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आपण मूळ ओबीसी आहोत या त्यांच्या मुद्द्याकडे ते मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. सोसायटी धारक 80% असलेला हा प्रभाग आहे. मागील वेळेस सोसायटी धारकांनी एकत्र येऊन आपला उमेदवार इथे उभं करायचं असं ठरवलं होतं, मात्र कुठे माशी शिंगली कळत नाही, नंतर सर्व थंडगार झालं. विकास कामांमध्ये देखना प्रभाग व स्मार्ट सिटीतील निधीची सर्वाधिक बरसात या प्रभागावर भाजपच्या सत्ताकाळात झाली हे वास्तव आहे. मात्र सांगण्यासारखी बाब म्हणजे दोन्ही काटेंचा प्रभाव म्हणून येथे मतदान आत्तापर्यंत होत आले हे मागील दोन निवडणुकांच्या आकडेवारीवरून दिसून पण येते. मग नाना काटेंचा पक्ष कुठलाही असो किंवा बापू काटे यांचा पक्ष कुठलाही असो, आपण फक्त आता लक्ष ठेवूया पुढे कशा घडामोडी घडतील ते.